आज सकाळी 10:30 वाजता एक कार्यक्रमासाठी जायचं आहे, कुठे ते पुढे सांगतेच, पण त्या अगोदर यांच्यासाठी नाश्ता आणि पूर्णाचा टिफिन वगैरे सगळं तयार करून घेतलं. तर आज नाश्त्यामध्ये पेपर डोसा, स्पंज डोसा आणि सांबर मसाला बनवलेला होता. डोसे काढता काढताच मी साईडला भेंडी मसाल्यासाठी मसाला तयार करून घेतला, ज्याच्यात काजू, कांदे, टमाटे, कोथिंबीरच्या काड्या, लसूण, अद्रक हे असतं आणि भेंडी अगोदरच फ्राय करून ठेवली होती. मस्त डोसे काढून झाले, यांना नाश्ता सर्व करून घेतला आणि 10:30 वाजेपर्यंत मला सगळं हे आवरून घ्यायचं होतं. मसाला भेंडी अप्रतिम बनलेली होती. अगदी 10-12 जरी भेंडी राहिली तरी सर्वांना पुरते अशी छान मसाला भेंडी बनते. त्यानंतर मग मी तयार झाली. तर आज काय कार्यक्रम आहे, तर मागे आपल्याकडे झालेला जो श्रावणचा द्वीप प्रज्वलनचा कार्यक्रम आहे, श्रावण महिन्यामध्ये करतायत, तो कार्यक्रम आज आई पप्पांकडे आहे आणि तिथंच मी जात आहे. तर दीदी काय म्हणतात ते ऐका. लावणं म्हणजे शिवाचं एक प्रतीक आहे. त्याची जे व्हायब्रेशन असं दाखवलेले आहेत ना किरणे, ते असं रोज त्या झेंड्याला बघून म्हणायचं की शिव माझ्यावर आहे, माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आणि शिवबाबा वर आहे. तर ते माझ्यावर काय करत आहे, किरणे टाकत आहे. तर हे आपल्याला काय सुरक्षा कवच, की काहीही झालं ह्या झेंड्याकडे बघायचं आणि बाबांच्या फोटोकडे बघायचं. 2 मिनिटं सायलेन्स मध्ये बसायचं, कुठे ऑफिसमध्ये असो किंवा इथे. असं काय ऐकून अगदी मन शांत होतं. चला मग आता कार्यक्रम झाल्यानंतर घरी आली, लेकराला थोडंसं भरवलं आणि आजचा ब्लॉग इथे जेन करते. बाय.